गाईज वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज, गुड आफ्टरनून गाईज. कसं काय गाईज, सकाळ सकाळच्या तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता फटाफट पडला गाईज पाऊस. पाऊस फक्त बघा गाईज, पावसाळ्यामध्ये जाम मजा येते गाईज. आज मी करणार आहे आईस बर्फ. म्हणजे मी बर्फ घेणार आणि एका वाटेवर टाकून म्हणजे चेहऱ्याला या करणार, फेस करणार. वॉटर eyes. This is the eye. 5 minutes. One step. Three step. तर दुसरं करणार आहे मी, चेहऱ्याला लावणार आहे मुलताना मिट्टी, म्हणजे बेसन लावणार आहे गाईज चेहऱ्याला. आता मस्त लोक करतात तर बेसन लावून फक्त 5 मिनिट थोडा चेहऱ्याला या द्यायचा, टाईम द्यायचा, सुकवून ठेवायचा. चला काय आपण बेसन बनवू. आता चेहऱ्याला लावणार आहे बेसन. पण चेहऱ्याला लावल्याने तुम्हाला तुम्ही चांगला ग्लो भेटतो गाईज. चेहरा फ्रेश राहतो आणि चेहऱ्याला पूर्ण घाण निघून जाते आणि आपल्या चेहऱ्यात स्मूथ राहतो. त्या हप्त्यातून 2-3दा करायला पाहिजे गाईज. बरोबर असं घ्यायचं. तीन दिवस लगातार केल्याने काय तुमचा चेहरा फ्रेश राहील. आणि कमीत कमी 5 मिनिट तरी तुम्ही हे करा, सुकवा. चेहऱ्याला तुमच्या फ्रेशनेस राहतो. आता मी रोज करतोय, वर्षातून 2-3दा, कारण की स्मार्ट दिसायला पाहिजे घ्यायचा. येतो का संडे, येतो का? मन माझे लाडाची ग, तुला आवड चंदाची तंजाची ग. येतो का रे कुठे फिरायला? किती बस. फक्त 5 मिनिटं पूर्णपणे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे करायला लागेल. नंतर जो ग्लो येईल ना काय तुम्ही बघू शकता. हा नॅचरल सुद्धा गायच चांगला फायदा आहे गायच. भावांना माझ्या लाडके जेवढं पण माझ्या यूट्यूबचे चॅनल बघते तेवढं तुम्ही करा गायच, तुमच्या चेहऱ्याला ग्लो येईल नक्की. आता कसं आलं आहे मगाची मी बेसन लावलं तर खूप छान लुक झालं आहे काय. त्यानंतर रेडीमेड झालं ना, आजची ड्रेसिंग कशी मारली बघा काय, एकदम चक्का. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. हा कसा एकदम भयानक दिसतो का ना काय, एकदम ब्लॅक मास्क, ब्लॅक शर्ट, असं ढंगण या असं लोक टवरावाला जाम आवडतं. ब्लॅक टोपी विषय लावला. गेम केलात बसलाय सकाळपासून. सोन्याचे सोनपापडी आणले काय तर मी घरी.
सोन्याचे 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 सोनकपड़े। खतरनाक खतरनाक भयंकर न्यूज। आज फिर से गिरने वाले भिवंडी तेजधार बारिश के साथ न्यूज के साथ स्वागत है। अभी बताते जा रहे कि भिवंडी में 24 घंटे से बारिश गिरी है और हर जगह पे पानी का पूरा फैल चुका है। अब घर में रहे सो सुरक्षित रहे। खूप घंटे पाऊस पडत आहे, पावसाची क्षमता जास्त होत आहे। भिवंडीकरांना मी अशी विनंती की जसं तुम्ही घरातल्या घरात राहा नाही, कारण की पाऊस खूप जास्त आहे। प्रत्येक ठिकाणी नदीचा भाव वाढलेला आहे, चौकामध्ये सुद्धा हे पाणी झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी बाजारपेठामध्ये पण पाणी झालेलं आहे। लवकरात लवकर घरामध्ये राहण्याची कृपा करावी ही नम्र विनंती। ब्रेकिंग न्यूज सारंगपूर डॉट। आता पाऊस थांबला ना, आता मी चालू रिचार्ज टाकायला नेटचा डेलीचा आपला रुटीनचा रिचार्ज टाकतो पण, कारण की आपल्याला खूप नेटची गरज आहे। आपल्याला जाऊ पाऊस पण चांगला हरियाली पाऊस चला जायचं जैसे के काय करतो तिथं थांबायला लागला मधून आला काही पाऊस तुम्ही बघू शकता। खूप जोराचा पाऊस आहे। इकडं मी उभं राहिलो एका साईडला। तर सर्वच लोक इथं उभे राहतात। आपल्या जे लहान मुलापासून मोठे माणसापर्यंत लोक उभे राहतात। मोडक्यावाल्याचा धंदा बघा कसा चालू आहे। तिकडे गरीब लोक बस खातात। आलो डोंगराच्या साईडला, इकडे पुढं चालू आहे बघा कसा काहीच इकडे पाय सर इकडून जायला लागेल शॉर्टकट। इकडे बरोबर बस शूट करायला आले गाईच, व्हिडिओ काढायला आले, मी पण व्हिडिओ काढायला आलो काहीच। इन नको इन भारी मला आवडते। गाय बघा झरारा चालू झाला, पाण्याचा झरारा। मी चाललो मस्त पाण्याच्या खाली गाईच, काय मौसम आहे। काय बघा पाणी किती प्रेशरचं पाणी गाई, प्रेशरचं पाणी गाई। बड़ा बेमान आज मौसम निसर्गाचं पाणी नाही, शुद्ध नॅचरल आणि एकदम झालेलं केलं मिळून ना काय ब्लॉगला टाका, रील बनवायचे बोललो। अरे पिक्चर काय आपल्या एक्सपरी बघा कशी चालली। रमा रमा खाना मनावली ग निसर्ग राजा एक संगीतो गुपित डडरे रे कुणी माझ्या मनात लपलाय मी पाहा हर छान दिसत दर संग। काय ते बघा आपला भाऊ साहिल जाधव। तुम्ही मला किती पण बोला आणि किती पण ट्रोल करा, पण मी व्हिडिओ बनवतो थांबवणार नाही। कसं काय असा रुपा पाणी किती पण ट्रोल करा आणि किती पण बोला, पण मी व्हिडिओ बनवतो थांबणार नाही। दिल्ली के सितारे में नाम होता है पब्लिक का और अपने भिवंडी का नाम है सारंग ब्लॉगर। राईट पुढे गेलं का कसं लागलं काही पण आलं इथं फोटो काढायला। ते ताई साबण आहेत आमच्या इथे, एरिया पण बघू शकता। बोरिंग बिरिंग बघा गाईज कशी आहे। ही बोरिंग बघायला खूप आवडते मला गाईज। तिकडचं व्यू बघा गाईज कसं आलेलं आहे।
खतरनाक व्ह्यू आहे गाईज. हरियाली हरियाली पारे चारी चौरस हरियाली. तिकडे बाहेरची रेसिंगला कुठपर्यंत गाडी चालवतो तो. यांची इथं बोरिंग करायला आलेत. त्या तिन्ही गाड्या लावल्या. एक XX बुलेट आणि एक FZ यांची रेस लागले गाईज. आता कुठपर्यंत जातो बघा गाईज. हाय का राय त्याच्या अंगावर चिकन तुला समजलं कसं आम्ही इथं आलोय. आम्हाला ना आमच्याकडे टेक्निक आहे. जिथं पोरी तिथं तुम्ही. तुझ्या अंगामध्ये जितकंच लावला काय तिथं सर्वजण जमले. कुठे शूट चालू आहे की गली में जा रहा था मैं, सामने लिखा हो मेरा हर शब्द कोई नहीं होता लोगों के सामने. आज मी आलो डोंगराकडे. ढंगडन ढंगडन गाइस बघा डोंगराकडे आलोय. हर तरफ से चेहरे हरियाली हरियाली. और इसी समय हम आए चुके हैं इधर डोंगर के पास. बहुत भयानक सीन था. अभी इधर जा रहा हूँ मैं सड़क के ऊपर और 200 मंजिल के ऊपर जगह है गाइज. और पूरा नज़ारा बहुत अच्छा है, देखने लायक है गाइज. और जिसको भी आना है वो ज़रूर आए मेरे साथ. माउंटिंग कर सकता है गाइज. मैं सब खर्चा करूँगा गाइज उसका. ये मेरा आ चुका है. ये भाई भी आए हैं मेरा भाई. So guys, everything going good? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर काय झाडी काय हरियाली सगळ्या कसं ओके मध्ये. काय डोंगर काय झाडी काय निसर्ग सगळ्या कसं ओके मध्ये. सिद्धार्थनगरचा डोंगर, कोणी गावाचा डोंगर कसा काय सगळं ओके मध्ये. या तुम्ही आमच्या डोंगरावरती कोणी गावाच्या. काय तुम्हाला हरियाली हरी बघायला भेटेल गाईस. हा मस्त की डोंगर बिंगर डोंगर दर्या डोंगर द्यायचं मला. अशा डोंगर दर्यावरती आम्ही फिरतो काय रोज. जी म्हणजे तर काय सांगू तुम्हाला. पार्टीचा विजय सो, काँग्रेस जनता पार्टीचा विजय सो, अभिजित दिपके दादाचा विजय सो. विजय सो अभिजित दिपके, आम्ही तुमच्या सोबत आहे. फोटो काढत लावलाय. आणि इथं आपले साहिल भाई पण आलेत. फोटोग्राफर साहिल भाई नाही व्हिडिओ एडिटिंग करून देईल तुम्हाला. नक्की याला विजिट करा. खूप चांगली एडिटिंग करतो. चला लाखिवलेला जाऊ. नाही जे ऑपरेटिंग करायला लावलेले गायच. आता मी पण झालो होतो माझी एक्सो परी काहीच हो जाते. प्यारी प्यारी दो आखिया गाय आता गाय मस्त डोंगराकडे चाललो रे. गाई गाडी बघा आपली. जोरात चाललो आहे गाईज. तुम्ही बघू शकता काय भयानक पाऊस आला गाईज. इकडे फोटोशूट चालू आहे गाईज. बहुत भयानक पाऊस म्हणाला हे. आम्ही इथं भिजत आहे का पावसानं. आम्ही इकडे थांबलो गाईज. पावसानं जाऊ नाही शकत काय रे माझा मोबाईल. हा भाई बघा कसा कॉलवरती बोलतो. ना भाईकडे आयफोन आला गाईज. आयफोन भाई जमला रे भाई. पोचिंग मारली गाई. स्टील बॉडी दाखव. थांब असंच राहा. बायसेप दाखव हात वर कर. अजून ऑपरेटिंग गाईज. दिस इज द ऑपरेटिंग गाईज. इकडे ऑपरेटिंग चालू आहे. इकडे पण ऑपरेटिंग चालू आहे. आमच्या गाडीच्या जोर लगा के अरे जोर लगा. जोर लगा के गाईज. पहिला मिशन सक्सेस झालेला गाईज.
आता दुसऱ्या मिशनकडे चाललो जायचं. या भिजलेल्या पावसामध्ये आमची एकच वादा, आमचा साईन दादा जाधव साहेब. आपली हवा टॉन डिक्केच्या मध्ये उतरायला लागलं का भाऊ? उतरू का मी? केळी तुला नेता तर प्रयत्न करू. आता मी नदीला पण जाते गाईड्स, इमेजिंग करा गाईड्स. हा भरलेला पावसाचा झरा आणि डिक्केच्यामध्ये प्रत्येक डिक्केच्यामध्ये काय डिक्केमध्ये अतिशयप्रमाणे भावने उतरायला थांबा. उतर म्हणतो जाणार नाही पण तरी पण प्रयत्न केला तर म्हणून नेली पाहिजे. दोन डिग्गेच्या मध्ये चला गाईस बाय करू गंगाला. घरी जाऊन आणि कपडे काढून जाऊन मला झालं गाईस. पुढे गेलेले गाईत त्या तुम्ही घरं बघू शकता गाईत. या लोकांची घरं किती चांगले आहेत गाईत. बेटी घर एकदम. इकडच्या सुविधा खूप चांगल्या आहेत नाही. गेल्यावरती पाणी वगैरे येतो गाई. स्थानिक जागा इथली गाई. कुठे बघू शकता साईडच झालं गाई. कुठलं साईडच झालं नाही. ऑपरेटिंग करत ते चालू झाले गाईच. पुढे ऑपरेटिंग आहे ना. आम्ही मस्तकी चढलेले डोंगराच्या वरती गाडी घेऊन चाललेलं गाईच. आणि पुढे आमचे शेड लोक उभे. नको जाईल चालत हे नको टाकू. येताना आदावत होईल आपली. उतरवा लागेल ना. मी उतरवतो. कारण तिकडे तर दोघंच आम्ही दोघंच चढू. जाईल एक साईडला गाडी लावतो. वाईडमध्ये मैं बादशाह सबको कहता. अरे झका चालू आहे काही. आम्ही ते थांबले. तिकडे आपले ॲटिटिंग लोक उभे, व्हिडिओ शूटवाले लोक उभे आहेत. त्या एक्सेक्स परी उभी होती. ऑपरेटिंग करायची स्टाईल झालेले गाईच. 1 2 3 4. आओ भैया आओ ऊपर वातवा अमून ऊपर ले अक्का सुटन लेटवा. हा गाडी इतर फसतवा. और हे अमर डॉन इथं ते गाईज. बाई कॉंग्रॅच्युलेशन तुला गाई. अभिनंदन. तुम्ही गाडी वरती घेतल्याबद्दल. आणि मी पण तुझा ब्लॉग शूट करायला गाई. हे अशा प्रमाणे आम्ही ट्रॅव्हलिंग केलेलं गाई. आता इकडे मला कसं भेटायचं गाई. बाबा बोऱ्या काय ऐकतच नाही ना. मी साऊंडकन नाही घेतलाय काय. जिकडे तिकडे वरतं काय छोटा मी इकडे डोंगरावरती माउंटिंग करायला आलं काय काय. अशा टमाले काय लवकर जाईल. जा रे बाबा लवकर वरती जा. मुझे बच्चा नहीं तुला आओ गाई. लोक आमचे खाली उभे राहिले. ते तुला कसं असं वाटलं की तुम्ही गाडी एवढे वरती आणली. इमेजिन तुम्ही सांगू शकता काही. डर नहीं लगता यार. मौत की जगह डर नहीं लगता. इसलिए मौंट मेरे को थोड़ी 2 बच्चे हैं. अच्छा
बोल. अरे 1 मिनिट फोटो काढू वरती. अरे जास्त लांब नाही इथं संध्याचा. अरे कोण गाडी चालायला लागलो गायचं आम्ही आणि मी चालू डोंगरावरती काय फायनली पाऊस थांबलाय गायचं. एवढा आनंदाचा झाल्यासाठी पाऊस थांबला काय करावं बाई. पावसाने यायला पाहिजे या टायमाला मी सुद्धा ब्लॉग करतो गाईच. मला सांगलं तू पुढं नको जाऊ काय पण होऊ शकतं गाईच. हा डोंगर नाही ती खुणेगावची एकदम भयानक सिटी आहे. आता प्रत्येकाने गाडी येत लागलेलं आपल्या ठिकाणाने त्या ठिकाणी सुद्धा एक जमलेलं गाईच. भीगे होठ तेरे प्यार सादर मेरा काला जादू करे लंबे बाल तेरे आके जीन तेरी रूट चैन मेरा. आणि आमचं डॉन आलेले 2 डॉन आलेले आहेत. तुला कसं वाटलं डोंगरावरती येऊन तिथे इच्छा पूर्ण झाली. नक्कीच येतो कधी पण येतो. तडकता फडकता ब्लॉग बघा. भाईला सपोर्ट करा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भाईला 300 सबस्क्राईब केला. आता फक्त तुम्हाला 500 करायचे. कैसा था रे बहुत भयानक एडवेंचर था रे गाइस. आज हम चुके हैं भिवंडी के एडवेंचर में गाइस. हे टाकला हो गे. हे बघा ते तू भयानक कोण डिग्गेच्या मध्ये आम्ही 15 मिनिटात वरती पोहोचतो. तो काय ग थांबले एकदम सर्वजण थकलेत. माझी सुद्धा ही काय तिथं खाली आलेलं गाईच. आता फायनली उतरलेलं गाईच. चलो गाइस. परी भी निकल चुके. फक्त आम्ही 3 जण आलो ना. आमच्या मागे किती जण आले. 1 2 3 4 5. ही गाडी घ्यायला मीच होतो. चला काय जातं संजय हो मागे जा. उधर वो पक चुका है हम निकल चुके चला गाई घरी. आणि माझ्या आशाप्रमाणे वरती जाताना माझी झाली थोडी. कारण की मला ओके टाकल बेबी माझा भाव पाठवल ना. तुम्ही किती कंट्रोल करा पण व्हिडिओ बनवत होते भाव नवीचा ऑफिसर आमच्या सोबत आला आहे. आणि तिकडं तो वेगळा माणूस आहे. अंबरनाथचा भाई संतीश चव्हाण यांचे पण आगमन झालेलं काय. आणि अशाप्रमाणे आता आम्ही चालू आहे घरी गाईच. पाऊस थांबलेला पण काय मजा आली तुम्हाला काय सांगतो. एक्सप्रेशन खूप फरक झालं गाईच. आम्ही फक्त 3 जण होतो ना. आमच्या मागं तर 2-5 जण झाले गाईच. विचार करा म्हणजे आम्ही किती पॉप्युलर लोक आहे. सपना में आई के जाई के. हां
बोला आज मौसम बड़ा बरसाता अभी भयानक सीन के ऊपर में हुए हैं। अभी इसको मी तो हे काय आता जस्ट आलो घरी पूर्णपणे भिजलो काही नाही आता मला कपडे चेंज करावे लागतील